घोडेगाव येथे 26 गोवंशीय जनावरांची सुटका, 33 लाखांचा मुद्देमाल जप्त, 5 आरोपींवर कारवाई. अहिल्यानगर नेवासा तालुक्यातील घोडेगाव शिवारातील शेख वस्ती येथे स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगरने मोठी कारवाई करत कत्तलीसाठी आणलेल्या 26 गोवंशीय जनावरांची सुटका केली. या कारवाईत पोलिसांनी 33 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून 5 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मान्य पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. त्यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी विशेष पथक तयार करून ही कारवाई केली. गुप्त माहितीच्या आधारे घोडेगाव सोनई रोडलगत शेख वस्ती येथे छापा टाकण्यात आला. यावेळी फिरोज रशीद शेख, लाला उर्फ अफ्ताब, हरून शेख, शुभम बाबासाहेब पुंड यांना ताब्यात घेण्यात आले. तर भारत भाऊसाहेब शहाराव व जुनेद शेख हे आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून 26 जिवंत गोवंशीय जनावरे किंमत 13 लाख रुपये, टाटा कंपनीचा ट्रक किंमत 20 लाख रुपये असा मिळून 33 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर प्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 350/2025, महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम 1995 सुधारित 2015 कलम 5(अ)(ब) सह प्राणी निर्दयता प्रतिबंधक कायदा कलम 3 व 11 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सोनई पोलीस करीत आहेत. स्थानिक गुन्हा शाखेची कारवाई पोलीस निरीक्षक श्री किरण कुमार कबाडी, सपोनी हरीश भोये तसेच पोलीस अंमलदार रमेश गांगुर्डे, हृदय घोडके, लक्ष्मण खोकले, गणेश लोंढे, संतोष खैरे, सुयोग सुपेकर, सोमनाथ झांबरे, श्यामसुंदर जाधव, भीमराज खरसे, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, जालिंदर माने, प्रमोद जाधव, उमाकांत गावडे, अरुण मोरे, सारिका दरेकर, सुवर्णा गोडसे यांच्या पथकाने केली.